Good morning to one and all. Respected dignitaries on the dais and my dear students, warm welcome to you all. Today we are here for inaugural function of M.R. Jaikar Employability Skills, which is of 20 sessions program under Savitribai Phule Pune University. I request our guest of honor, respected Principal Dr. Bhaskar Doke Sir, Education Officer, Maratha Vidya Prasarak Samaj, and our Principal Dr. S.S. Kare Sir, Vice Principal Dr. D.T. Yadav Sir, to come up to light the lamp and to do Saraswati Puja. देवी शारदे भाव फुलांची ओझर तव पावती अस्ते शिरावर उदार तुझी ही सोन्याची सावली. सरस्वती पूजन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये सरस्वती मातेचे पूजन करायचे आहे. Thank you, sir. Now I request our respected Dr. Principal Sir Kare Sir to felicitate our guest of honor, Principal Dr. Bhaskar Doke Sir. आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.S. काळे सर, डॉक्टर भास्कर सर, धन्यवाद सर. Soft skills are the combination of people skills which are going to be learned in this program. We are work on life skills, entrepreneurship, digital literacy, and financial literacy. So I request coordinator of this program, Dr. Swati Singh Madam, to request the course guideline. Honorable dignitaries and my dear friends. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Thank you. सबसे पहले तो आपको ये बता दूं कि जो आपके चेहरे पे आज थोड़ा सा सीरियसनेस है, ये इस सेशन के बाद बदलने वाला है और इस कोर्स के बाद तो बहुत ज़्यादा बदलने वाला है, बिकॉज दिस सेशन और दिस कोर्स इज टोटली डिफरेंट फ्रॉम योर रेगुलर क्लासेस. जो आपका रेगुलर क्लास है उससे ये कोर्स बिल्कुल अलग है. क्यों अलग है वो मैं कोर्स गाइडलाइन में आपको थोड़ा सा बता दूंगी. सबसे पहले दिस प्रोग्राम स्टार्टेड इन 2007. इट वाज कंसीव्ड बाय फॉर्मर वाइस चांसलर ऑफ पुणे यूनिवर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी इन 2007. और इसकी नीड ये थी कि जो स्टूडेंट BA, BCom, BSc करके ट्रेडिशनल क्लासरूम से बाहर निकलते हैं, जॉब मार्केट में जाते हैं, तो हर साल जो नंबर ऑफ अनएम्प्लॉयमेंट का बढ़ता है वो बहुत ज़्यादा होता है. BA, BCom, BSc के बाद जॉब्स नहीं मिलते हैं और यही गैप को समझते हुए ये प्रोग्राम जो है डिज़ाइन किया गया है. और अब जो ये प्रोग्राम का नाम है वो है एम्प्लॉयबिलिटी स्किल प्रोग्राम. व्हाई, व्हाट एंड हाउ, ये मैं आपको इस कोर्स की गाइडलाइन में बता रही हूँ.
आप देखिए कि स्लाइड में लिखा हुआ है करियर, क्लासरूम टू करियर, क्योंकि जैसे मैंने बताया कि देयर इज अ गैप फ्रॉम क्लासरूम टू करियर, डिग्री मिल जाती है, करियर नहीं बनता है। तो उसके लिए ये प्रोग्राम शुरू किया गया है फाइनल ईयर स्टूडेंट्स के लिए। इसकी जरूरत क्या है? वाई एम्प्लॉयबिलिटी स्किल्स। एम्प्लॉयबिलिटी है क्या? रोजगार, अपने पैरों पे खड़ा होना, कुछ अर्न करना, कुछ सोसाइटी से लेना और कुछ सोसाइटी को देना। सो यू कैन सी employability skills are related to your personality, ability and business communication, attitude, behavior, etc. जो आप रेगुलर क्लासरूम में नहीं सीखते हैं। आप देखिए कि जो employability skill प्रोग्राम है उसे 4 सेक्शन में डिवाइड किया गया है। पहला है लाइफ स्किल, दूसरा है एंटरप्रेन्योर स्किल, थर्ड है डिजिटल लिटरेसी एंड फाइनेंशियल लिटरेसी। बात करते हैं लाइफ स्किल की। लाइफ स्किल क्या है? लाइफ स्किल्स आर कॉल्ड सॉफ्ट स्किल्स व्हिच आर डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स, इंटरपर्सनल एंड इंट्रापर्सनल। इंटरपर्सनल वो है जो कि आप दूसरे के साथ करते हैं। जैसे आप कंपनी में काम कर रहे हैं, मैं कॉलेज में काम कर रही हूँ, मेरा दूसरे कॉलेज के मेंबर्स के साथ कैसा टीम वर्क है, दैट इज पार्ट ऑफ इंटरपर्सनल। लेकिन उससे ज्यादा इंपॉर्टेंट क्या है? इंट्रापर्सनल। इंट्रापर्सनल इज रिलेटेड टू योर ओन सेल्फ। सबसे पहले उसमें आता है आपका एटीट्यूड, करना है या नहीं करना है, जिस पे आज हमारे गेस्ट ऑफ ऑनर चीफ स्पीकर बोलने वाले हैं कि हाउ टू गेट योरसेल्फ मोटिवेटेड एंड हाउ टू टेक इनिशिएटिव। देन सेकंड इज योर टाइम मैनेजमेंट। You are given 24 hours, principal sir is given 24 hours, Modi ji is given 24 hours, everybody is given 24 hours, but still we say हमारा तो टाइम मैनेजमेंट ही नहीं हो रहा है। If we don't manage time, time will manage ourselves. So these are the parts of intrapersonal skill, and when we talk about interpersonal में हम टीम बिल्डिंग, लीडरशिप, उससे रिलेटेड चीजें जो हैं वो हमारी इंटरपर्सनल में जाती हैं और इंटरपर्सनल का आप सामने देख सकते हैं। ठीक है। आफ्टर दैट वी कम टू द पॉइंट, व्हाट इज द रिक्वायरमेंट। हमारे पास डिग्री है, जॉब मिल ही जाएगी, लेकिन ऐसा होता नहीं है। क्यों नहीं होता है? बिकॉज देयर इज अ गैप। वो गैप क्या है? आप देखिए कि सबसे पहले ये बोलते हैं कि जो नॉर्मल ग्रेजुएशन करके निकलते हैं उनके लिए मार्केट में जॉब नहीं है, बट यू सी द लिस्ट इन फ्रंट ऑफ यू, क्या क्या जॉब अवेलेबल है। मैन्युफैक्चरिंग का अवेलेबल है, बैंक है, फाइनेंशियल सेक्टर है, बीपीओज है, कॉल सेंटर्स है। जॉब की कहाँ कमी है? तो कमी कहाँ पड़ रही है? हम लोगों में। नाउ यू जस्ट सी when we go for an interview what employer look for, क्या क्या चीजों का इंपॉर्टेंस है, ये सर्वे के बाद मैंने निकाला है, जिसमें कि आपकी कम्युनिकेशन स्किल्स जो है वो 23% है, जो आपकी एकेडमिक परफॉर्मेंस है इट इज ओनली फॉर 17%, और जो हम वशीले की बात करते हैं ना कि आज तो वशीले में नौकरी मिलती है, उसका परसेंटेज जो है सिर्फ 4% है। सो वेयर इज द गैप? गैप इज लाइंग इन आवर पोटेंशियल, जो हम काम नहीं कर रहे हैं। नाउ ये जो सर्वे है माइक्रोसॉफ्ट का सर्वे है, जिसमें बताया गया है कि आईटी स्किल और क्वालिफिकेशन को छोड़ के सबसे ज्यादा जो जरूरत है वो लाइफ स्किल की है, और इसीलिए इसका प्लान किया गया है कोर्स का। एंड यू विल बी सरप्राइज आफ्टर if you go after your college to do this course, you have to pay 5,000 to 10,000 rupees. In college it is without any cost. Only cost you have to pay some time and your initiative. Okay? So जब स्टूडेंट से पूछा कि तुम्हारे लिए क्या जरूरी है, तो स्टूडेंट के सर्वे में ये आया कि स्टूडेंट बोलते डिग्री तो एक चीज है, अगर हमें रेज्यूमे और इंटरव्यू टेक्निक सिखा दी जाए तो वी विल बी एबल टू स्टैंड ऑन आवर फीट। 97% स्टूडेंट्स का ये मानना है। आफ्टर दैट यू सी कम्युनिकेशन स्किल्स, ईमेल, टेक्स्ट, एटिकेट्स, इट इज फॉर 90%. दिस इज अ सर्वे बेस्ड ऑन
इंटरेक्शन विद स्टूडेंट्स। देन प्रेजेंटेशन स्किल्स, सब कुछ होता है लेकिन प्रेजेंटेशन स्किल्स नहीं होते हैं तो जॉब नहीं मिलता है। एक छोटा सा एग्जांपल बताती हूँ। माय डॉटर अपीयर्ड फॉर MBA एग्जाम, शी गॉट 92%, ओके, एंड उसका जो फ्रेंड था जिसको 98% मिला है वो इंटरव्यू में परफॉर्म नहीं कर पाया है तो उसको रिजेक्शन हो गया। एंड माय डॉटर हु गॉट 92%, शी इज गॉट कॉल फ्रॉम गुड MBA कॉलेज। सो दिस इज वेयर we are trying to prepare you for good presentation skills through this program. अभी now just see the course, कैसे ये course होने वाला है। First of all, this course is designed and conceived by Savitribai Phule Pune University. It will be executed by our college and members from industry, army, corporate, will be calling them. It is of 60 hours program. 20 इसमें सेशन ऑफलाइन रहेंगे, 40 ऑनलाइन रहेंगे। क्लियर? उसके बाद आपको क्या क्या इसमें करने को मिलेगा। नाउ यू जस्ट सी डेवलपिंग योर असर्टिवनेस। इसमें आपको अपॉर्चुनिटी दी जाएगी टू कम ऑन द स्टेज एंड टू प्रेजेंट योर स्किल्स। ये जो मौका है ना, जो हमारे इनहिबिशंस होते हैं कि स्टेज पे कैसे बोलेंगे, दिस विल be taught here how to stand in front of audience and how to present yourself. Then group dynamics, how to work in a group, because whenever you go for job पहली thing होती है आपका group discussion या group dynamics, how do you perform in group. Then we'll be giving you chance to play, to perform a short drama, and then will be giving you topics for debates to come on the stage and to present your views in a proper manner. Then we'll be giving you new goals. थोड़े games हम design करेंगे जिसमें you will be given goals to complete those goals in limited times or specific times. And then talking about yourself and talking about others. So overall, if we see, this course is divided in these 4 skills: entrepreneurial skills, life skills, financial skills, and digital literacy. And now coming to the conclusion of my guideline, see, in college, first you are taught and then given a exam. But here in life, first you appear for exam and then that exam taught you a lesson. So this is all about from this course. It is going to be a very dynamic course, training program, not lecture series, and I wish all the good luck to you for your future endeavors. Thank you. Thank you. Thank you, madam. यानंतर आपले आजचे प्रमुख अतिथी जे आहेत त्यांचा परिचय थोडक्यात करून देत आहेत सविता मॅडम। व्यासपीठावरील सर्व मान्यवर व उपमंचावरील सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आजचे प्रमुख अतिथी नाही म्हणता येणार कारण ते आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेतीलच आहेत, म्हणजे ते आपलेच आहेत। खरे तर सरांचा औपचारिक परिचय करून देण्याची इथे मला आवश्यकता वाटत नाही। सध्या सर त्र्यंबकेश्वर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत, तसेच आपल्या संस्थेचे शिक्षणाधिकारी म्हणून देखील ते कार्यरत आहेत। सरांनी आपल्या महाविद्यालयामध्ये देखील सेवा दिलेली आहे आणि सरांसोबत काम करताना एक वेगळा अनुभव आलेला आहे। सर म्हणजे एक हसतमुख, दिलदार असं व्यक्तिमत्व आहे। जेव्हा मराठीचा तास असायचा मला आठवतं की सर्वात जास्त गर्दी सरांच्याच वर्गामध्ये असायची। जेव्हा कधी माझ्या वर्गामध्ये मुलं नसायची तर मी बाजूला भिंतीला कान लावून सरांचं लेक्चर ऐकायची। इतकं सुंदर त्यांचं तिथे हे सगळं असायचं आणि आम्हाला वेळोवेळी ही अनुभूती आलेली आहे की साक्षात माता सरस्वतीच त्यांच्या जिभेवर वास्तव्य करते। सरांना कुठलाही विषय द्या ऐनवेळी बोलायला, अतिशय अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या वाणीमध्ये ते बोलत असतात आणि म्हणूनच आज ही सुसंधी आपल्याला प्राप्त झालेली आहे। मला देखील सरांना ऐकायला खूप आवडतं आणि म्हणून ही संधी लगेच आपल्याला मिळावी म्हणून मी परिचय खूप जास्त करणार नाहीये, परंतु सरांसाठी एवढंच म्हणेन, नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे, विजयासाठी कठोर मेहनत करण्याची जिद्द आहे। हे आपले सारे कार्य कौतुकास्पद आहे, कौतुकास्पद आहे। धन्यवाद।
मी माझ्या वाणीस विराम देते. जय हिंद. प्राचार्य ढोके सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, मित्र आणि मार्गदर्शक डॉक्टर संपत काळे, या कोर्सच्या कोऑर्डिनेटर डॉक्टर सी, डॉक्टर उर्मिला निते यांनी माझा परिचय करून दिला. मायक्रोस्कोपिक परिचय होतो. मायक्रोस्कोपमधून एखादी गोष्ट मोठी दाखवते, तसं एक छोटं असणारं माणसाला खूप मोठं करून त्यांनी दाखवलं. पण आम्ही सहकारी होतो म्हणून आपल्या सहकार्याविषयी नेहमी चांगलं बोललं पाहिजे, विशेषतः 4 माणसांमध्ये तर चांगलं बोललं पाहिजे. त्याचा भाग म्हणून आमचे मित्र मराठीचे माझे सहकारी डी जाधव इथे बसलेले आहेत. वेळोवेळी आम्हाला काही अडचण आली की त्यांचं मार्गदर्शन घेत होते. इरांडे सर इथे आहेत, समोर माझे मित्र बसले, पवार सर आहेत, राठोड सर आहेत. खरं म्हणजे इथे यायचं आहे एवढंच मला माहित होतं. काय करायचं आहे म्हणून सांगितलं. त्या गडबडीमध्ये माझ्या काही ते लक्षात नाही. बसा बसा सर, राठोड सर बसा, काय चिंता करू, मी त्यांच्याशी बोलेल, ते सांगतो. तर एखाद्या बेसावत क्षणी आपण एखादी गोष्ट करून जातो, नंतर ती भोगावी लागते. तसं मी एका बेसावत क्षणी त्यांना होकार दिला आणि इथं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते आपल्याकडून चूक झाली. काय असतं की तुम्ही स्पर्धा परीक्षांना कधी जर सामोरं जाणार असाल किंवा कधीतरी स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल किंवा IQ टेस्टच्या परीक्षा दिल्या असेल तर त्याच्यामध्ये फाइंड द मोस्ट मिसमॅच अशा प्रकारचा एक प्रश्न असतो. याच्यामध्ये मॅच न होणारा एखादी गोष्ट ओळखा. तर इथे आता सगळ्यात मिसमॅच असणारा माणूस जर कोण असेल तर तो मी आहे. याचं कारण असं की ज्या प्रकारचा तुमचा कोर्स आहे आणि ज्या काही स्किल्स तुम्हाला शिकवणार आहे याच्यातलं एकही स्किल माझ्याकडे नाही. म्हणजे मला डिजिटली काही जमत नाही, मला कॉम्प्युटर नीट ऑपरेट करता येत नाही. मला PPT करून घ्यायची असेल तरी मी कुणाच्या तरी सायन्स एखाद्या माणसाची मदत घ्यायचो. त्यामुळे कुठल्याही गोष्ट ज्या माणसाला जमत नाही त्याला इथे का बोलवणं असा एक प्रश्न माझ्या समोर आहे. पण ठीक आहे, आता पाण्यात ढकललंच आहे तर आपल्याला हातपाय मारायला पाहिजे, असा एक भाग आहे. पण या सगळा हा भाग आपण बाजूला ठेवूया. 10:34 मी बोलायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला भूक लागण्याच्या आत मी थांबेल. तुम्हाला भूक कधी लागते मला माहित नाही, पण त्याच्या आत मी थांबण्याचा प्रयत्न करेन. कारण प्राध्यापक असल्याने 45-50 मिनिट तर एकदा सुरू झालं की ते थांबत नाही. आणि MA चे लेक्चर घेण्याची सवय असल्याने 2 तास पण कधी कधी मी बोलतो. त्यामुळे बघूया आता आपण काय होतं ते. पण आता आपण ज्या प्रकारची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे ते जरा विचारामध्ये घेऊ. पण नवीन एज्युकेशन पॉलिसीला सामोरं जातो. हा शब्दप्रयोग आपण सतत ऐकतो आहोत की नवीन एज्युकेशन पॉलिसी येणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे. तर आम्ही विद्यापीठामध्ये चर्चा करतो आहोत, प्राचार्य लोकांशी बोलतो आहोत, आमच्या अनेक सहकाऱ्यांशी बोलतो आहोत आणि कुणालाच काही नीट माहित नाही की नक्की काय होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय आहे, तर काही आपल्या लक्षात येत नाही. तर एक सर्वसाधारणपणे गोष्ट आपल्याला दिसते ती अशी की मी जेव्हा माझ्या वर्गामध्ये मी मराठीच्या एखाद्या विद्यार्थ्याला शिकवायला सुरुवात करतो, कथा किंवा कादंबरी शिकवायला सुरुवात करतो, तेव्हा माझ्या मनामध्ये असा प्रश्न असतो की ही कथा शिकवून, ही कादंबरी शिकवून किंवा ही कविता शिकवून माझा हा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला काय मिळणार आहे. एंटरटेनमेंट होईल त्याची. मॅडमनी सांगितलं तसं माझ्या वर्गामध्ये गर्दी पण होते, ते मुलं ऐकतात पण. प्रश्न असा आहे की हे लेक्चर संपल्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांना काय मिळालं आहे.
त्याच्यातून पुढे काय होणार आहे? तुमच्या जगण्याचे प्रश्न मिटणार आहेत का? उदरनिर्वाहाचे प्रश्न मिटणार आहेत का? समाजामध्ये वावरताना तुम्हाला काही आत्मविश्वास या एज्युकेशन मधून, या सिस्टम मधून मिळणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करायला सुरुवात केली तर त्याचं उत्तर फार समाधानकारक मिळतं असं मला वाटतं. विशेषतः जे आपले पारंपरिक महाविद्यालय आहे तिथे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं आपण विभागणी करतो ढवळमानाने, आणि आपण आपल्या समाजाने एक गोष्ट ठरवून टाकलेली आहे. आता इथे कोणते विद्यार्थी आहेत मला एक्झॅक्टली माहित नाही, परंतु आपण असं ठरवून टाकलंय की जो विज्ञान शाखेमध्ये जाईल तो हुशार विद्यार्थी, आणि ज्याचं विज्ञानामध्ये काही फार जमणार नाही, साइन, कॉस, टॅन आणि ते त्याच्याशी काही जमणार नाही, मग तो क्रेडिट, डेबिट, बॅलन्स, आयुष्याचे बॅलन्स करण्यासाठी वगैरे जे काही आहे तिकडे जातो. लायबिलिटी एका बाजूला, आणखी काय असेट एका बाजूला, असं ते सगळं सुरू होतं. म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेस सुद्धा लायबिलिटी एका बाजूला आणि असेट दुसऱ्या बाजूला असते. तर ते सगळं चाललेलं असतं अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये, आणि जो ह्या दोघेमध्ये बसणार नाही मग तो आपला आर्टला जातो, आणि आर्ट मध्ये त्यात जो हुशार जरा मोठा खडा आहे तो इंग्लिश. म्हणजे आपले ठाकरे सर बसले होते ते रागवतात माझ्यावर, परंतु मग तो इंग्लिशला, आणि सगळं उरत सुरत हळूहळू सगळं मराठीपर्यंत येतं. तर हे जी विभागणी आपण करून टाकलेली आहे, ही जी कॅटेगरी आपण करून टाकलेली आहे ही मुळामध्ये सायंटिफिक आहे. असा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. मी नेहमी अनेक वर्ष असा विचार करतो आहे की 12वीचे जे निकाल लागतात आपण, विशेषतः सायन्सचे जे सगळे टॉपर्स असतात, म्हणजे मी स्वतः 12वीला जेव्हा होतो तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदर पासून मला फार कौतुक वाटायचं की पेपरमध्ये बातमी यायची, पेपरमध्ये फोटो छापून यायचा त्या पोरांचा की हा बोर्डात पहिला, महाराष्ट्रात पहिला. नंतर असे खूप पहिले दरवर्षी येत राहतात ना, तर हे पूर्वी पहिले 50ची यादी यायची, तुम्हाला माहित असेल मेरिट लिस्ट मध्ये. मी आता असा विचार करतो की हे गेले 30-40 वर्षामध्ये पहिले 50 आलेले जे विद्यार्थी आहेत 1,500-2,000 हजार, ते आता काय करतायत सायन्सचे. म्हणजे फिजिक्स मध्ये 100 पैकी 100, केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100, आणि 100 पैकी 100 मार्क मिळवणारे हे शेकडो विद्यार्थी आपल्याकडे असायचे, आणि भारतात एक पण नोबेल मिळत नाही. मार्क तर 100 पैकी 100 मिळत आहेत, फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 मिळत आहेत, नोबेल मात्र मिळत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये किंवा बेसिक सायन्सेस मध्ये आपण जे काही संशोधन करायला पाहिजे ते जर आपल्याला काही होतच नाहीये, ते आपण सगळं बाहेरून मागवतो आहोत. मग हे सगळे जे प्रचंड मार्क आपल्याला मिळत आहेत त्याचं करतो काय आपण सगळे मार्क्स मध्ये झालेलो आहोत का, असा पण एक प्रश्न उठतो. आपल्याला हुशार कोणाला समजलं जातं? हुशार कोण? ज्याला जास्त मार्क आहे हुशार, बरोबर की नाही? आता त्याला मार्कच मिळत नाही तो मठ्ठ. मी त्या कॅटेगरीतलो होतो, मला काही फार मार्क मिळायचे नाही. म्हणजे BA MA ला आल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारली, कारण तिथं मराठीचेच पेपर लिहायचे होते आणि निबंध लिहायला काय लागतं, आणि कवितेवर 4 ओळी ते लिहिले तर काय मार्क मिळतातच असं पण लोकांना वाटतं. त्यामुळे तिकडे मिळाले, पण सुरुवातीला काही मला मार्क मिळायचे नाही, आणि त्यामुळे फार हुशार विशार विद्यार्थी असं काही नव्हतो. पण माझ्या बॅचला सगळे जे हुशार विद्यार्थी होते, जे सुरुवातीला पहिले जे स्कॉलर मानले जायचे, ते आता काय करतायत असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. तर माझ्या असं लक्षात आलं की ते कुठेतरी कोणाच्या तरी हाताखाली काम करतायत, त्यांच्यावरती 4, 5, 6 बॉस आहे, गणगण करत फिरत राहतात आणि लाईफ नाहीये. पण माझ्या वर्गातला सगळ्यात मठ्ठ विद्यार्थी जो मानला जायचा, नाव सुद्धा सांगायला हरकत नाही, जो कधी 50च्या आत आला नाही, म्हणजे त्याचं ठरवून टाकलं होतं की आपला नंबर 50च्या पुढे गेला पाहिजे. 58चा पट जर असेल ना तर 50 ते 58च्या मध्ये आपण राहिलो पाहिजे, असं त्याने ठरवलेलं असं कधीच नाही. तो नंदू ताठे आज अर्पण रक्तपेढीचा मालक आहे आणि बिलियनरी आहे. तो रेंज रोव्हर मध्ये करतो आणि मी खराब झालेला I-10 मध्ये. ध्यानात घ्या, त्याला मार्कच मिळत नव्हते आणि माझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांना मार्क मिळायचे. जो सगळ्यात टॉपर होता त्याला म्हटलं कोणती गाडी आहे तुझ्याकडे, तो म्हणजे आपली 800 घेतलेली आहे आणि ती वापरतोय असं. आणि हा रेंज रोव्हर मध्ये फिरतो आणि आणखीन अशा 7-8 गाड्या, म्हणजे त्याच्या स्टाफला त्याने क्रेटा दिलेली आहे. मी तर आपला असा बघत होतो. मग मी विचार केला की ते आपल्याला जे मार्क मिळत होते आणि गुरुजी सत्कार करायचे, याला बदलायचे, त्याचं पुढे काय झालं? साधा प्रश्न आहे, आपण ध्यानात घ्या.
FY ला विद्यार्थ्यांना एक कथा शिकवायचो. आता ती कथा नाहीये, पण अभ्यासक्रम बदलले. फार सुंदर कथा होती व्यंकटेश माडगूळकरांची. त्या कथेमध्ये म्हणजे ती विनोदी कथा होती. त्या कथेमध्ये असं एक पात्र होतं की एक धनगर जातीचा मेंढ्या बिंड्या वळणारा माणूस एक दिवस आपला मे महिन्यामध्ये निकाल लागल्यानंतर 1 मेला साधारणपणे आपल्या शाळेत निकाल लागण्याची पद्धत आहे. निकाल लागल्यानंतर तो दुपारच्या वेळेस मास्तर आपले वांगपुक्षी घेत असताना दुपारी येतो आणि मास्तरला हाक मारायला सुरू करतो. मास्तुरे मास्तर उठतो आणि येऊन बाहेर पाहतो तर एक अत्यंत राकट असा उघडा वागडा प्रचंड पिळवट अंग असलेला अशा मिशांचा अंगावरती हे टाकलेला माणूस, कांबळ पांघरलेला माणूस दरवाजात येऊन उभा राहतो आणि विचारतो की तुम्हीच माडगूळकर मास्तर का? हा मीच. माझं एक काम आहे म्हणजे काय काम पडलं असेल या माणसाचं धनगराचं आपल्याकडे, असा तो प्रश्न विचारतो. आणि मग त्याला बसायला सांगतो. त्याला भीती वाटत राहते की एवढा राकट माणूस आपल्याकडे आलाय म्हटल्यावर काय करायचं. तर तो मास्तर त्या याला विचारतो की तुझं काम काय आहे. म्हटलं काय नाही म्हटलंय, तो आमचा गण्या तुमच्या वर्गात होता. म्हटलं की आता इतके गणे आमच्या वर्गामध्ये, तुझा गण्या नेमकी कोणता. काय मास्तर म्हणले, तुम्ही आमच्या एका गण्याला ओळखत नाही म्हणले. गरीबाची ही परिस्थिती, श्रीमंताचा गण्या असता तर त्याला ओळखला असतं. बरं तुमच्या गण्याचा प्रॉब्लेम काय. तर ते म्हणले तुमच्या वर्गात आहे 4थीत. पण त्यांना लक्षात आलं की आज 4थीत आपल्याकडे गण्या आहे. म्हणले मग त्याचं काय झालं, तुम्ही त्याला नापास केला म्हणले. आम्ही नापास नाही केला, तो नापास झाला. असं झाला कसा म्हणजे, होईल कसा, नापास करतो कोण म्हणे. नापास मी करतो म्हणजे तुम्हीच केला ना म्हणले. त्याचा प्रश्न मी थोडा आहे. पास कोण करतात तर आपण करतो, नापास कोण करतो आपण करतो. तो म्हटला पण त्याने दिलंच नाही काही. काय बोलता म्हणले. 3 वर्ष तो त्या वर्गामध्ये. म्हणले तुम्ही त्याला शिकवलं नाही. 3 वर्ष म्हणले तो त्याच वर्गामध्ये आहे, तुम्ही त्याला शिकवता काय म्हणले. त्याला लिहिता येत नाही, हा काही उत्तर झालं. अहो म्हणले पण त्याला येतच नाही काही. म्हणले येत नाही म्हणजे काय. तो म्हणले त्याला बाराखडी येत नाही, त्याला 1 2 येत नाही, त्याला पाणी येत नाही. म्हणले तुमच्या वर्गातला सगळ्यात हुशार पोरग कोण. ते म्हटलं की कुलकर्ण्याचं पोरग आपल्या वर्गातला सगळ्यात हुशार, त्याचे 20 पर्यंतचे पाढे पाठ आहे. म्हणले त्याला बोरीच्या झाडावर चढून बोरं तोडता येतील का. हा काय प्रश्न आहे. कोणाला हा काय प्रश्न म्हणजे साहजिक आहे ना. त्याला असा प्रश्न पडेल की कुठे इकडे 20चा पाडा, कुठे बोरीच्या झाडावरचे बोरं तोडायचे. त्यामुळे त्याला मोठा हाकता येतील का त्या कुलकर्ण्याच्या पोराला. म्हणजे नाही हाकता येणार, आमच्या पोराला हाकता येतील. म्हणजे त्याला बाबळीचं झाड एका दिवसामध्ये तोडता येईल का म्हणले. नाही तोडता येणार, आमच्या पोराला तोडता येईल म्हणले. मग आमचं पोरग हुशार आहे की नाही. म्हणजे जगण्यासाठीचे जे स्किल आहे ते त्याच्याकडे आहे. हे कुलकर्ण्याच्या पोराला मार्क पडतात हे बरोबर आहे, पण त्याला जर हे बाबळीचं झाड तोडायला लावलं तर 2 कुऱ्हाडीचे दणके मारले तर त्याचं पुढे काय होईल माहिती. शेवटी तुम्ही हुशारी कशात ठरवायची, स्किल कशात ठरवायची, हा पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून सुतारकाम हे सुद्धा तितकंच महत्वाचं स्किल आहे हे आपण लक्षामध्ये. आता हे सगळे मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला शिकवतील, पण मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. छोट्या गोष्टी असतात, पण त्या आपल्याला लाईफ स्किल शिकवतात किंवा आपण काय करायला पाहिजे हे शिकवतात. मॅनेजमेंटच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी असतात. प्रचंड फी घेऊन लोक IIM मध्ये वगैरे जातात, पण तिथे मॅनेजमेंट शिकवतात म्हणजे काय करतात. तर एक छोटं उदाहरण मी तुम्हाला मॅनेजमेंटचं सांगतो की इथे आता बजाज नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचे पूर्वी स्कूटर यायच्या आणि मधला एक कालखंड असा आला होता की ती कंपनी जवळजवळ डबघाईला आलेली होती. तर ते बजाज यांचे 2 मुलं इकडे इंग्लंडमध्ये जाऊन लंडन स्कूल ऑफ बिझनेस स्कूलमध्ये जाऊन ते MBA वगैरे करून आले आणि त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवायला सुरुवात केली. त्याच्यातल्या एका मुलावर त्यांनी ज्या बाईक बनवतात ना त्या बाईकची जबाबदारी सोपवली. त्याने ते ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याने पहिलं कृत्य जर काय केलं असेल तर त्याने तो आपण बजाज असल्याचा जो जामानिमा आहे तो बाजूला ठेवला. एक दिवस तो सरळ उठला, कामगार जो वेश परिधान करतात तो वेश परिधान केला आणि प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये काम करणारे जे लोक पोरं आहेत, कामगार आहेत, त्यांच्याबरोबर जाऊन त्याने काम करायला सुरुवात केली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे स्वतः मालक जो MBA झालेला आहे आणि लंडन स्कूल ऑफ बिझनेस मधून त्याने डिग्री घेऊन आलेला आहे, तो आपल्याबरोबर आपल्यासारखा ड्रेस घालून आपल्याबरोबर आलेला आहे. आणि मग त्याने काम करायला सुरुवात केली, त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली आणि चर्चा करता करता तो म्हणाला की आपल्याला काय काय अडचणी येतात हे काम करताना, रिसर्च करताना काय काय अडचणी येतात, गाडी बनवताना काय काय अडचणी येतात, तुम्ही काय विचार करतात, आपण काय विचार करायला पाहिजे. आणि मग लोकांमध्ये जाऊन त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांनी पल्सर नावाची गाडी बनवली.
आपल्या माहितीसाठी सांगतो की आशिया खंडातली सगळ्यात यशस्वी गाडी येते त्या टाईपची. म्हणजे जपानमध्ये सुद्धा होंडाला सुद्धा इतकी यशस्वी गाडी बनवता आली नाही एवढ्या कमी पैशांमध्ये. ती त्याने बनवली, त्याने तरुणांची गरज ओळखली की काय गरज आहे. पण हे तो का करू शकला तर मॅनेजमेंटचा त्याने एक धडा घेतला होता की आपण पार्टिसिपेटरी असलं पाहिजे, प्रत्यक्ष काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या बरोबर घेतलं पाहिजे. हा किस्सा मी ऐकला आणि हे ऐकल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की माझी आई जेव्हा शेती करायची ना तेव्हा शेती करताना ती असं म्हणायची की कांदे निंदायला बाया जेव्हा येतात तेव्हा त्या बायांबरोबर आपण कांदे निंदायला पाहिजे, आपण स्वतः काम करायला पाहिजे. पटापट आपण काम केलं, आपण वाफे जास्त निवडले की त्या पण निवडल्या. आता मला तुम्ही सांगा की मॅनेजमेंटचा धडा घ्यायला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला कशाला जायला? हा आपल्या सभोवताली आहे. अत्यंत फक्त तुम्ही बघता कसं या सगळ्या गोष्टींकडे याच्यावरती अवलंबून आहे. अशा खूप छोट्या गोष्टी आपल्याला बघता येतील. आता कथाकथन नावाची गोष्ट लोक करतात. तुम्ही बघत असाल टीव्हीवरचे जे कार्यक्रम आहे, आता सगळ्यात यशस्वी अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतो, महाराष्ट्राचे हास्यदाता. तुम्ही बघत असाल, म्हणजे ते कॉमेडी करतात. बरं, त्यातले अनेक लोक दिसायला अजिबात सुंदर नाही. म्हणजे ज्या अर्थाने सौंदर्याची कल्पना आपल्या डोक्यामध्ये आहे, ते पोरं ज्या वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल करतात आणि ते काय सौंदर्य प्रसाधनावर प्रचंड खर्च करतात, त्या अर्थाने ते पोरं काही फार सुंदर नाही. म्हणजे शाहरुख सलमान ज्या अर्थाने सुंदर आहे ते आहे की नाही याच्याविषयी मला शंका आहे, पण वाटतात लोक वाटतात तर त्याला काही इलाज नाही. लोकांना काय वाटेल काही माहित नाही, सांगता येत नाही, पण वाटतात त्यांना. त्या अर्थाने हे सगळे पोरं कोणीही सुंदर नाही, पण तरी सुद्धा त्यांचा उदरनिर्वाह पण छान पैकी चाललाय. म्हणजे आजकाल विचकट प्रयोग करून कॉमेडी करून उदरनिर्वाह होतो हे आपण लक्षामध्ये घ्या. तो कशामुळे होतो तर त्यांनी स्किल आत्मसात केलेलं आहे. बरं, ते जे सगळे विनोद करतात, ते जे सगळे आपल्याला दाखवतात, ते कुठून मिळतं त्यांना? तर ते आपल्या सभोवताली मिळतं. फार दूर जाण्याची गरज नाही. आपल्या सभोवताली आपण नीट जर बघितलं तर ते आपल्या लक्षात येतं. मी लहानपणची गोष्ट सांगतो. मी पूर्वी काल पिंपळगावला गेलो ना तेव्हा मी ते सांगितले, मला प्रकर्षाने आठवलं. मी आईबरोबर परत असाच थोडा लाडका असल्यामुळे किंवा वात्रट असल्यामुळे याला एकटं सोडायचं नाही म्हणून आई बरोबर घेऊन जायचे. तर त्या बायांबरोबर बसलो होतो आणि बायांच्या गप्पा, विशेषतः शेती करणाऱ्या ग्रामीण भागातल्या बायांच्या गप्पा जर तुम्ही ऐकले असतील तर ज्याने त्या गप्पा ऐकल्या तो नशीबवान माणूस. आता अलीकडे ते फार तुम्हाला ऐकायला मिळत नाही, पण त्या गप्पा मी ऐकायचो. आणि ते असंच शेतीतले कामं करता करता एक बाई त्या सगळ्या 7-8 बायांना एक छान तिने गोष्ट सांगायला सुरुवात. ती गोष्ट म्हणजे काय तर घडलेली गोष्ट. शेजारची एक बाई होती, तिचा नवरा दारोडा. ते रोज संध्याकाळी त्याचा एक कार्यक्रम असायचा प्यायची, आणि ती बाई पोटामध्ये गेली की याच्यातला बाबा जागा व्हायचा आणि मग तो डोलत 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 घरापर्यंत यायचा आणि घराच्या जवळ आला तर तिथूनच तो बाईला शिव्या द्यायला सुरुवात. आता बाईची मध्ये एक सहनशीलतेची मर्यादा. आता तिने पाहिलं की हा देतोय, दुर्लक्ष करायचे, पण एक दिवस काहीतरी अतिरेक झाला आणि तो शिव्या देत देत जसा घुसला मध्ये तसं ही बाई पण चिडली आणि चुलीतली जी धपली असते ना ती धपली घेऊन बाहेर आली आणि मेल्या गेम. आता एक ती रुद्र अवतार धारण केलेली स्वयंपाक करताना भाकरी थापता थापता ते हात आणि अशी ती बाई धपली घेऊन बाहेर आली पदर खोचून, आणि इकडून हे दारोडे नवरं. काय चित्र असेल तुम्ही. आणि हे असं करता करता शेवटी कितीही झालं तरी बाईच्या हातात धपली जरी असली तरी ती धपली नवऱ्याला मारताना तिला 10 वेळेस विचार करावा लागला. तिने की हिंमत केली नाही आणि नवऱ्याने तिच्या झिंच्या धरल्या आणि असे घराघरा. आता हे जे वर्णन आहे, हे वर्णन ती जी अशिक्षित बाई आहे, निंदणी खुरपणी करणारी, ती इतक्या सुंदर आणि इतक्या प्रत्ययकारी पद्धतीने करत होती की तेव्हा मला असं वाटलं की अरे हे वर्णन इतकं सुंदर आहे तर प्रत्यक्ष जर आपल्याला बघायला मिळत असलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत मला हे दृश्य कधीतरी बघायला मिळेल याची मी वाट पाहत होते. कधीही बघायला मिळत नाही. पण तुम्हाला सांगतो मी की लहानपणी मी 7-8 वर्षांचा असेल तेव्हा ऐकलेलं ते जे एक चित्र आहे, त्या बाईने जे वर्णन करून सांगितलं होतं, तिची जी भाषा होती, तिचे जे शब्द होते, त्याच्यासाठी ती ज्या म्हणी वापरत होती, जे वाक्प्रचार वापरत होती,
आणि तिचा जो स्ट्रेस असायचा एका विशिष्ट शब्दांवर, हे चित्र आज पण आठवतं. अत्यंत कसलेली कुठल्याही नटीला जमणार नाही इतक्या सुंदर पद्धतीने तिने तो प्रसंग उभा केला होता. कथा लिहिणे म्हणजे दुसरं काय असतं, चित्रपटातला एखादा प्रसंग लिहिणे म्हणजे दुसरं काय असतं. त्या दिग्दर्शकाला हा प्रसंग सुचतो तर कुठून सुचतो, तर तो असा सुचतो. तुम्हाला ह्या अशा अनेक प्रकारच्या संधी आहेत जगामध्ये, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या असतात त्या तुम्ही बघा. मी महाविद्यालयामध्ये होतो तेव्हा माझा एक मित्र होता, तेव्हा गाड्या फार कमी असायच्या. मोटरसायकल हे तर स्वप्नच असेल, सायकल मिळाली तरी नशीब डोक्यावरून पाणी. म्हणजे ज्याच्याकडे सायकल आहे तो श्रीमंत घरातला माणूस, असं साधारणपणे चित्र होतं. आणि नवी चप्पल मिळाली तर तिचं कित्येक दिवस कौतुक चालायचं. अशा दिवसांमध्ये आम्ही होतो. तर तेव्हा आमचा एक मित्र होता आणि त्याला लोकांच्या गाड्या चालवण्याची फार आवड. तर ती एक गाडी मिळाली त्याला, एक चक्कर मारून येतो म्हणून. आणि मग एकाने जुनी गाडी घेतली होती ती, आणि तो निघाला चक्कर मारा. तर ते लासलगाव कॉलेजमध्ये प्रचंड मोठं मैदान, बाजूला नदी आणि थोडे असं एक चढ उतार असलेलं भाग. त्याने घेतलं ती गाडी आणि चक्कर मारायला सुरुवात केली. आता चक्कर मारतो आहोत हे नुसतं पोरांनी पाहून काही उपयोग नाही. मला गाडी येते आणि मी चालवतो हे पोरींनी सुद्धा पाहिलेलं. आता अनेक पोरी तिथं वर्गामध्ये बसलेले आहेत. तर एक ग्रुप असा तिकडे झाडाखाली बसलेला होता. तर मग तो झाडाखाली बसलेला जो ग्रुप आहे त्या ग्रुपला दिसला पाहिजे की मी गाडी चालवतोय, म्हणून त्याने त्या बाजूने गाडी घ्यायला सुरुवात केली. आणि ते तिकडं पाहता पाहता त्याच्या ते लक्षात नाही आलं की आपण चढावर आलोय. चढावर त्याचं जे उड्डाण झालं, गाडी एकीकडे त्याचं थोबाड एकीकडे, असा सूर मारला त्याचा डायरेक्ट आउट झाला. आता एक दृश्य आहे अलग त्यामध्ये आपल्या, पण एखादा चांगला जो कलाकार असतो त्या चांगल्या कलाकाराच्या डोक्यामध्ये ते दृश्य बसतं. आता हे दृश्य आमचे एक प्रकाश होळकर नावाचे मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या दिग्दर्शकाला सांगितलं की अरे असा असा प्रसंग, म्हणजे गमतीने सांगितला. आणि त्याने हा जो प्रसंग आहे तो एका चित्रपटामध्ये आला तसाच्या तसा. चित्रपटांमध्ये एखादी जी गोष्ट आहे ती येते कुठून, तर ती आपल्या सभोवताली हे सगळं चाललेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की किती वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्ही जगाकडे दृष्टिकोनाने बघा. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओजचा जमाना आहे, रील्स असं काहीतरी म्हणतात, किंवा युट्यूबवर बघा अनेक गोष्टी लोकप्रिय आहेत. आणि आता तर मोबाईलचं इतकं आपल्याला, म्हणजे त्याला मी कर्णपिशाच्य असं म्हणतो. कर्णपिशाच्य म्हणजे आपल्या कानावर बसलेलं एक भूत आहे. ते भूत म्हणजे कानात सारखं काहीतरी सांगत राहतो सतत. आणि ते व्हॉट्सअपचं म्हणजे ते काय आहे की 5 बहिणी मला, आणि त्या 5च्या बहिणींचे बाळपण मी पाहिले. पोरगं लहानपणी घरात जर असलं ना तर ते दर 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी पोरगं रडायला लागलं की ते बहीण आपली उचलून त्याला याने काही शिकेली काय ते पाहत. तसं हे व्हॉट्सअपचं टिंग वाचतं तर काय महत्वाचं, म्हणजे कोणीही पण आपली व्हॉट्सअपवर शी केलेली आहे सारखं पाहायचा कार्यक्रम आपलं चाललेला आहे. काही महत्वाचं राहते तुमच्या पाहिजे. एका मर्यादेच्या पलीकडे जगात कुठलीच गोष्ट महत्वाची नसते, पण तरी पाहतोच आपण सारखं पाहायचं काम. रात्री सुद्धा वाजलं नको तर रात्री 2 वाजता जर टिंग वाजलं की काय महत्वाचं असेल असं. एकदा असं रात्री 12, 12:30 वाजता टिंग वाजलं, मी झोपेतून जागा झाला, एवढ्या उशिरा काहीतरी आलं तर काय आलं असेल, तर काही नाही म्हणजे बॅटरी. असं एकूण आपलं झालेल्या काळामध्ये साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सगळे तरुण मुलं मुली आहात, तुम्ही ज्या वयाच्या टप्प्यावर आहात त्या टप्प्यावर आम्ही पण गेलेलो आहोत. आणि या वयाच्या टप्प्यामध्ये काही केमिकल लोचे आपल्या शरीरामध्ये होत राहतात, मेंदूत पण होत राहतात. काही छान छान गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात, स्वप्न पाहतो आपण. तुम्ही पण पाहत असाल, आणि नसेल पाहत तर ॲबनॉर्मल आहात. तुम्हाला जर असे सुंदर स्वप्न पडत नसतील तर आपण एकदा बघून घेतलं पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे. तर ते पडतात आणि ते नैसर्गिक आहे, त्यात वाईट काही नाही. पण माझा फक्त आपल्याला असा एक साधा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही अत्यंत सुंदर अशा ज्या भावना आहेत त्या भावना तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये व्यक्त करू शकता. म्हणजे प्रेम करायचं आहे समजा, आणि प्रेम व्यक्त करायचं आहे,
तर ते प्रेम करण्यासाठी, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमचे स्वतःचे शब्द तुम्हाला वापरता येतात की नाही? कुणाला तरी आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला रेडीमेड मेसेजेस वापरावे लागतात. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर रेडीमेड मेसेज वापरावे लागतात. पण आपण इतके निर्बुद्ध आहोत की एका भावाने दुसऱ्या बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना पण त्या राखीवर असा बाण, अरे भाऊ आहे बहिणीला शुभेच्छा देऊ राहिला, त्याच्यात तो पदार्थ असं द्यावे का? काय आपलं कॉमन सेन्स कसा विचार करतो काहीच कळत. म्हणजे नुसता फॉरवर्ड जमाना आहे. म्हणजे आपण म्हणतो की पिढी फार फॉरवर्ड आहे. फॉरवर्ड या शब्दाचा अर्थ आमच्या दृष्टीने वेगळाच होता. म्हणजे मी लहान होतो तेव्हा आमच्या गावामध्ये नगर जिल्ह्यातले एक मुलगी लग्न होऊन आली आणि आमचे सगळे त्या बाया पोरी आपसामध्ये चर्चा करायच्या आणि ती हेमामालिनी आली असं म्हणायची. हेमामालिनी. पण तिला हेमामालिनी का बरं म्हणायच्या? तर हेमामालिनी म्हणण्याचं एक कारण होती. हेमामालिनी ही त्या काळातली फार प्रसिद्ध नटी होती. म्हणजे आज पण असेल मला माहित नाही. पण ती जी हेमामालिनी तिला म्हणायची याचं कारण असं, एकमेव कारण असं होतं की ती लग्नात, म्हणजे ती चांगल्या घरची अशी श्रीमंत घरची, तर तिला लग्नामध्ये येतानाच गंध, स्नो, पावडरचा डबा आणि ते असं ते मिळालेलं होतं. आणि ती बिचारी लावायची. आपली हॉस्टेलमध्ये राहिलेली तिला सवय, तिला एक खेड्यात काय चालतं माहिती ती लावायची. आणि तिने ते सगळा असा मेकअप केला, ते लिपस्टिक वगैरे तर स्वप्नच होतं, तो काही विषयच नाही. हे एवढं जरी लावलं तरी तिला हेमामालिनी म्हणायची. आणि मग काय सांगायची की फार पुढे गेली. मग त्यातल्या त्यात एक शब्द फॉरवर्ड असं काय आहे, फॉरवर्ड आहे असा एक शब्द प्रयोग. तुम्ही पण फार फॉरवर्ड आहात. म्हणजे आमच्या तुलनेने तुम्ही फॉरवर्ड आहात. पण फॉरवर्ड आहात म्हणजे काय? कोणत्या क्षेत्रात फॉरवर्ड आहोत? फॉरवर्ड असणे याचा अर्थ असा की काळाच्या पुढे असते. काळाच्या पुढे आपल्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे त्याचा विचार करणे, काळाचा वेग घेण्याचा प्रयत्न करणे याला आपण फॉरवर्ड म्हणतो किंवा मॉडर्न म्हणतो. काळाशी सुसंगत अशा प्रकारच्या गोष्टी. आपण एकाच वेळेस इकडे खूप फॉरवर्ड आहोत आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत मागे असं आहोत, कारण आपण पारंपरिक व्यवस्थेच्या पलीकडे जायला तयार आहोत. दोन आपले प्रॉब्लेम होऊन बसलेले आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा असा हा मुद्दा आहे. तर मी मुद्दा तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या शब्दांच्या मध्ये व्यक्त करता येतात का? आणि नसेल करता येत तर गंभीर प्रश्न आहे. आता याच्यावर तुम्हाला उत्तर सांगतो मी की मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आमचा एक मित्र हा पैसे कमवायचा आणि पैसे कमवण्याचा फार भारी मार्ग त्याच्याकडे होता. काय मार्ग होता? तर तो प्रेमपत्र लिहून द्यायचा. सोपी गोष्ट आहे. तर त्याही काळात प्रॉब्लेम होताच. पत्र, अरे तुम्ही पत्र लिहायचे तुमच्यावर फार वेळ येत नसेल, पत्र लिहायचे तर काय करायचं? ते वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रयोग करायचे. त्या काळात गावामध्ये म्हणजे दुकानांमध्ये, स्टेशनरी दुकानांमध्ये खास गुलाबी पत्र मिळायचे असे कागद आणि त्याच्यावर असे डिझाईन केलेले आणि पोरग पत्र घ्यायला जायचं कागद आणि त्याच्यावर लिहायचं आणि 4-5 घ्यायचं, कारण एका पत्रात लिहून होतच नव्हतं. दुसरं असं काही काही लिहायचं आणि मग ते डायलॉग लिखता हो खून से शाही बन चालेल असं काही काही करायचं. पण मग तरी त्याचं समाधान नाही व्हायचं. सगळ्यात लिहितात आणायला मग आपण नवीन काहीतरी करायला पाहिजे. त्यात एक गरीब घरातलं पोरगं होतं, त्याचं चांगली शब्दांवर हुकूमत होती. मग पोरं त्याच्याकडे जायचे, ते हॉस्टेलवर राहायचं आणि त्याला वाटायचं की ते पत्र. ह्या सगळे लोक जे पोरींच्या प्रेमात पडले ते पत्र यांनी लिहिले होते. नंतर पोरींना जर कळालं की आपल्याला लिहिलेले पत्र सगळे यांनी लिहिले, त्यांची काय अवस्था आहे तो भाग आपण बाजूला ठेवू. पण मूळ मुद्दा असा आहे की तो ते लिहून द्यायचा आणि लिहून दिले की ते पोरं त्याला ते 8 आणे 4 आणे जे काही असतील ते द्यायचे आणि त्याचा हॉस्टेलवरचा त्याचा खर्च भागायचा. तेव्हा त्याला कळत होतं की आपण शब्दांच्या साहाय्याने आपल्याला पैसे कमावता येऊ शकतात. आता तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलवरचे मेसेजेस फॉरवर्ड करतात. आता बघा तुम्ही की जो सण येतो ना, म्हणजे आता समजा असं गृहीत धरूया की कुठला आता एखादा सण येतो, तो सण आला की 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला विशिष्ट प्रकारचे मेसेजेस त्याच्या संबंधात यायला सुरुवात होते. ते असे येत नाही. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी अशा प्रकारचे मेसेजेस तयार करणारे माणसं कामाला ठेवले आणि अक्षरशः लाखो रुपये पगार द्यायला. ते एकच काम करत राहतात, रिसर्च करत राहतात की पोरांना काय पाहिजे,
तरुण पिढीला काय पाहिजे त्याचा ते विचार करतात. चाइल्ड सायकोलॉजीचा विचार करतात. तुमची जी सायकोलॉजी आहे एका विशिष्ट वयामध्ये येणाऱ्या पोरांची त्या सायकोलॉजीचा विचार करतात आणि त्या अनुषंगाने मेसेजेस तयार करतात आणि ते स्प्रेड करतात आणि आपण फॉरवर्ड करत राहतो. ध्यानात घ्यावा, तुम्ही जेव्हा एक मेसेज फॉरवर्ड करता, एक समजा त्याला आपण काय म्हणूया की व्हिडिओ असेल एखाद्या मेसेजमध्ये, तर तो मेसेज जेव्हा तुम्ही फॉरवर्ड करता तेव्हा तुम्हाला तो अत्यंत स्वस्तामध्ये फॉरवर्ड झाला असं जर वाटत असेल तरी या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या एकाच वेळेस या मेसेजेसमधून लाखो रुपये कमवत असतात. लाखो रुपये प्रचंड डाटा आपण खातो, लक्षात घ्या. आणि डाटा म्हणजे काय आहे, तुमचा 1 KB म्हणजे त्या सर्व्हिस प्रोव्हायडरची जी कंपनी आहे त्या कंपनीचे पैसे आहेत. तुम्ही एक प्रकारे त्यांना पैसे पुरवता आणि हा डाटा जास्तीत जास्त खपावा म्हणून मग या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांना अशा प्रकारचं दूरदृष्टिकोन असणारे, पोरांची सायकोलॉजी करणारे, चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त करता येतील अशा प्रकारच्या भावना व्यक्त करता येणारे शब्द त्यांच्याकडे आहेत असे पोरं लागतात त्यांना आणि लाखो रुपये पगार देतात. तुम्ही रेडिओ जॉकीज बघा, काय असतं ते तर काहीच नाही, त्यांना फक्त स्वच्छ उच्चार करता येतात. हे शुद्ध अशुद्ध असं म्हणत नाही मी, जगातली कुठलीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते, फक्त स्वच्छ उच्चार करता येतात. आणि स्वच्छ उच्चार आणि ओढवत तुम्हाला जर बोलता आलं पण काहीही बोलता तुम्ही जर ते एखाद दिवशी ऐकला FM चे काय भाषण बरोबर चाललेली असते त्यांची आणि भाषेचा तर विचारूच नका. कधी कधी मला असा प्रश्न पडतो की यांना मराठी येतं की नाही, ते मराठी, हिंदी, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत राहतात. तर मी एका रेडिओ जातीला विचारलं, त्याला म्हटलं तुम्हाला मराठी येत नाही का, चांगला मराठी बोलणारा माणूस का ठेवत नाही तुम्ही. तो म्हटला की तुम्ही येड्या. अरे म्हटलं मी PhD केली आहे मराठीमध्ये, येडा काय म्हणतो, येण्याचा कळत नाही म्हणले. म्हटलं काय कळत नाही, तुम्ही कधी तरुण पोरांची भाषा ऐकलीत का? तरुण पोरांची भाषा ऐकली ती काय भाषा बोलतात ते भाषा बोलल्याला लक्षात येतं आपल्याला की एक शब्द मराठी, एक शब्द इंग्लिश, एक शब्द हिंदी, मिक्स भाषा बोलतात. आणि त्यांना ती मराठी अस्मिता विस्मिता ती फक्त काही लोकांनी दगड फेकण्यापुरतीच आहे, अदरवाईज काही नाही. आपल्याला ज्या भाषेतून संवाद करता येतो, साधता येतो ती भाषा, असा एक दृष्टिकोन तुमचा प्रॅक्टिकली झालेला असतो. आणि म्हणून त्या प्रकारची भाषा ते वापरताना आपल्याला बघायला मिळतात, कारण त्यांना तरुणांशी कनेक्ट व्हायचं आहे. ते तुमचे उच्च मूल्य सांगायच्या भानगडीत नाही पडत. ते काय सांगतात की तुम्हाला आत्ता जे आवडेल ते सांगतात आणि त्याच्यातून मग तुम्ही ते ऐकत राहतात आणि तुम्ही ऐकाल जेवढं तेवढ्या प्रमाणात त्यांना जाहिराती मिळतात. आणि जाहिराती म्हणजे उत्पन्न. म्हणजे मला असा प्रश्न पडायचा की एकावर ऐकवतं ते गाणे फुकटामध्ये, ते फुकटात नाही ऐकवत, ते फुकटात ऐकवत नाही, ते जाहिरातीतून पैसे कमवतात आणि त्या जाहिराती आपल्यावर थोपवल्या जातात. मी लहान होतो तेव्हा आम्ही घरामध्ये माकडसाप तंतमंतन वापरायचो. ते तुम्हाला लक्षात येणार नाही, ते निरंटे सरांना कदाचित माहीत असेल. घरी चूल असायची, बंब असायचा, त्याचे कोळशे उरलेले असायचे. ते कोळशे घेतले की शनिवार रविवार आम्हाला बळजबरी एक काम करावं लागायचे. 15-20 दिवस झाले की ते सगळे कोळशे एकत्र करायचे, खलबत्ता घ्यायचा, मागच्या दारी बसायचं आणि कुटायचं. आणि तिकडून नाही जर कुठला आपण तर मग आम्हाला कुठून काढायचं. कुठून काढणे हा एक कॉमन गोष्ट होती. एक तर तुम्ही हे कुठा, नाही तर तुम्ही स्वतः कुटायला तयार राहा, असं ते कुठून काढायचं. ते बारीक झालं की ते वडिलांचं खराब झालेलं जे धोतर आहे त्याच्यामधून ते गाळायचं. ते गाळलं की आंब्याचे पानं तोडायचे, निलगिरीचे असतील तर ते पानं तोडायचे, थोडा आसमंतारा घ्यायचा, ते आंब्याचे पानं भाजायचे, ते सगळं एकत्र करायचं आणि त्याच्यापासून दंतमंजन तयार करायचं आणि ते भरून ठेवायचं. आणि रोज सकाळी उठलं की ते आपलं माकडासारखं तोंड व्हायचं म्हणून माकडचा दंतमंजन असं त्याला म्हणायचं. आणि ते फार पॉप्युलर होतं. याच्या पलीकडे हॉटेलांमध्ये जर तुम्ही गेलात तर ते आमच्या कांद्याच्या खळ्यावरून लोक आलेले असायचे आणि त्या लोकांना काय तर ते मीठ ठेवलेलं असायचं बाजूला आणि ते तेथून मीठ उचलायचे, दात घासायचे, भली मोठी कढई असायचे, ते कढईतून पाणी घ्यायचं, थोबाड धुवायचं, तोंड धुवायचं, नो हायजीन. काही झालं नाही त्यांना कधी. आपलं हायजिनिकचं फार आपल्या डोक्यामध्ये आहे. तर हे सगळं चाललेलं असायचं. मग हळूच ती कोलगेट नावाची पावडर बनवणारी कंपनी आली आणि मग त्या कंपनीने जाहिरात काढली आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांनी या दाखवलं की ते एक पेपर आणि त्या पेपरवर ते दंतमंजन असायचं आणि त्याने जर तुम्ही दात घासले तर तुमच्या दातावर कसे रॅशेस पडतात, रुधळे येतात. आणि मग काय करायला पाहिजे, एकदम चिकन अशा प्रकारची पावडर तुम्ही वापरली पाहिजे. मग कोलगेटची पावडर. कोलगेटची पावडर ज्या घरात येईल ते स्टँडर्ड घर असं म्हणायची. किराणाच्या दुकानामध्ये किराणा घ्यायला जर आम्ही गेलो
आणि आपण ते सांगितलं पदार्थ घेताना आणि दुसऱ्या एखाद्याने कोलगेट दे तर तो असा कोलगेट दे असं सांगायचं आणि असं वाटतं तुच्छ दरवाजा ठेवायचा. तो श्रीमंत लोकांचं. मग ती पेस्ट आली आणि मग ते मिठाचे दुष्परिणाम याचे दुष्परिणाम असं सांगत राहिले. आता तुमच्या असं लक्षामध्ये की आता ह्याच कंपन्या विचारतात की तुम्हारे पेस्ट में नमक है. आता आपल्याला विचारतात तुमच्या पेस्ट मध्ये मीठ आहे का. आणि मग आम्ही तेव्हा काय करत होतो मिठात काय प्रॉब्लेम होता. आता तर चारकोल तो कोण तो कपूर आहे दीपिका पदुकोणचा नवरा त्याची ती जाहिरात तो असं झोपेतून उठतो आणि ती पेस्ट दिसते त्याला काळी आणि मग ते त्याने दात घासले तर एकदम त्याच्या झिंज्या सगळ्या अशा फ्रेश. मग आम्ही त्यावेळेस थोडंसं दात घासायचो ना. प्रॉब्लेम काय होता ध्यानामध्ये घ्या की कोळसा त्याच्यातले जे काही नैसर्गिक मूल्य आहे ते कसे चुकीचे आहे हे आपल्याला अगोदर आपल्या मनावर अगोदर बिंबवण्यात आलं. याचं कारण असं की त्यांना बिझनेस पाहिजे आणि हे बिझनेस पाहिजे असेल तर तुमची सायकॉलॉजी ओळखून तशा प्रकारच्या जाहिराती निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी छोटे छोटे जिंगल्स तयार केले जातात. तुम्ही बघा आणि ते जिंगल्स अत्यंत महत्वाचे असतात. सामान्य काम करणारे पोरं असतात. तुम्हाला जर हे जमलं तर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. किंवा आपण आपल्या कॉलेजच्या स्टेजवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिंग करता, कॉमेडी करता, आपण कोणाच तरी नक्कल करून दाखवतो. सोंग हाणणे असा एक आपल्याकडे आमच्याकडे शब्द आहे, ते करतो आपण. पण आता हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे मोबाईल नावाचं ते यंत्र आलेलं आहे त्याच्यावर केलं आणि तुम्ही ते जर पोस्ट करत राहिला तर हळूहळू ते पॉप्युलर होऊन कदाचित तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याच्यातून मिटू शकेल. आणि असं काही मुलं मी आता बघितले की एक मुलगा आहे माझ्या गावाचा बोराडे नावाचा, त्याने छान मार्ग शोधून काढला. आणि मार्ग त्याने काय शोधून काढला की चित्रपट आला, कुठलाही चित्रपट आला की तो चित्रपट बघायचा आणि ते 15 ते 20 मिनिटांमध्ये ते चित्रपटाचं विश्लेषण करायचं आणि ते तो लाईव्ह करतो युट्यूबवर. सुरुवातीला त्याला 100-200 अशा प्रकारचे रिस्पॉन्सेस मिळायचे. आता हळूहळू त्याला इतके रिस्पॉन्सेस मिळायला लागले की त्याला जाहिराती मिळायला लागल्या आणि त्याची दखल आता हे चित्रपट निर्माते पण घ्यायला लागले. मग तो त्या मराठी कलाकारांची मुलाखत पण घेतो ऑनलाईन, तर त्यांची पण जाहिरात होते. त्यांची मुलाखत घ्यायला लागला. त्यांची मुलाखत तो घेत असल्यामुळे त्याच्या युट्यूब चॅनलला आणखी जास्त महत्व आलं. आणि असं करता करता त्याच्या वडिलांनी मला सांगितलं, मी आपला कुत्सितपणे विचारलं की मग तुमचा पोरगं काय करतं. आपल्याला दुसऱ्याचं पोरगं काय करतं त्याच्यात फार इंटरेस्ट असतो. आपलं काय करतं ते काही येते, तुमचं काय करतं पुढं काय करतं याच्यात फार इंटरेस्ट असतो. तर ते काय करतो तो म्हणाला की काय नाही ते युट्यूबचा ब्लॉगर आहे. म्हटलं हे गेलं वाया त्याच्यावर काय वाटतं. ते म्हटले नाही ते नाशकात काय करतात. आणि आता नाशिकमध्ये ऑफिस केलंय म्हणजे त्याने जहाज उकडून गेली. म्हटलं एक तर बाप खोटा बोल राहिला किंवा आपल्याला काही कळत नाही. जेव्हा तो प्रत्यक्ष भेटला तेव्हा त्याने मला सांगितलं की काका ही माझं लिंक आहे, तुम्ही जरा एकदा व्हिजिट द्या. मी ती व्हिजिट देऊन तोचा कार्यक्रम अटेंड केला. तेव्हा पाहिलं की ज्याला आपण येडा समजत होतो तो ब्लॉगर झालाय आणि यशस्वी ब्लॉगर आहे. हा एक मार्ग आहे आपल्याकडे. रील्स बघा तुम्ही, सिन्नर तालुक्यामधले एक अतिशय सामान्य कुटुंबातले सगळे जे पोरं आहेत ती आपली जी सामान्य भाषा आहे ना त्या सामान्य भाषेमध्ये सामान्य प्रसंग नवरा बायकोतलं भांडण हा भारतातल्या लोकांचा फार चिंतेचा आणि चिंतेचा पण होत जात काही नाही पण भांडण होत राहत. त्याचं पुढे फार काही प्रॉब्लेम होता असेल तर ते भांडण होतं. आणि कशावर नाही त्याला कारण लागत नाही, काहीही कारणावरून भांडण होऊ शकतं. आणि बायको जर संशयी असेल तर ती कशावरून भांडेल सगळी सांगतात. सर जरा असते सरांचा माझा एक सेम प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला सांगून टाकतो. सरांची विशेष आहे, माझी विशेष ह्या वर्गमैत्रिणी आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा एक सेम प्रॉब्लेम आहे. ते मुंबईमध्ये एक माणूस काम करत होता आणि त्याची बायको जरा संशय, नवरा बाहेर जातो म्हणजे आता की काय करतो आता एक प्रश्न दिला. आणि उशिरा आला तर आणखी प्रश्न कसं काय एवढा वेळ कॉलेज राहतो. प्राचार्यांना पण असे प्रश्न येतात की नाही माहित नाही मला. तो आपला आला तर ते लोकलचा प्रवास आणि ते त्याने कपडे बिपडे काढून ठेवले आणि बायको ती पण नोकरी करता येते बिचारी. तिला असं वाटलं की हे घेऊन आपण आता 2 टाकावे तर ते असं एक लांब केस सांगतात.
तुमच्या शर्टवर केस एवढा लांब झाला कसा? अपमान सुरू झालं. 2 दिवस काहीच नाही, धुसफूस सगळी. तो म्हणाला लोकलचा प्रवास आहे, आला असं नाही म्हणले काहीतरी भानगड. मग त्याने ठरवलं की सगळं लोक आपण काळजी घ्यायला सुरुवात केली. आणि मग काही दिवसानंतर थोडा जरा सिंग मॅडमचे जसे आहेत तसे आखूड केस, असा एक आखूड केस सापडला. ते म्हणले की तेव्हा लांब केसावाली होती, आता बापटवाली म्हणले. पुन्हा 8 दिवस तो तमाशा. आता इतकी काळजी घ्यायचं ठरवलं की आता आपण अजिबात केस सापडत जायचा नाही. सापडत जायचं. तो आपल्या घरात यायच्या पूर्वी असं एकदम साफसूफ करून एकदम सगळं व्यवस्थित यायचा. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, नवऱ्याच्या अंगावर केस सापडत नाही, बायको अस्वस्थ. केस सापडत नाही म्हणजे काय? आणि मग शेवटी कळस झाला तिच्या अस्वस्थतेचा. आणि ती म्हणाली एक लाज लज्जा काय आहे का? अगोदर मोठ्या केसांची बाई, मग बॉपटवाली, आता चक्क टकली बाई. प्रवृत्ती म्हणून जरी सांगितलं असं तरी ज्या माणसाने ही क्रिएट केला हा जोक ज्या कोणी माणसाने क्रिएट केला असेल त्याची क्रिएटिव्हिटी काय जबरदस्त आहे असेल. आणि अशा प्रकारचे जोक हे तुम्ही जस्ट मुलं मुली एकमेकांशी गप्पा मारत असताना कितीतरी निर्माण होतो, पण तुम्हाला ते कॅश करता येतात. एवढं साधा मुद्दा आहे. खूप जोक होतात आपल्यामध्ये आणि तुम्ही खळखळून असतात. आणि मित्र आणि मैत्रिणी जर असतील ते कशावरून असतील, काय जोक मिळते सांगता येत नाही. पण हे जे जोक आहे याला तुम्ही जर व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सांगतो निश्चितपणे आपल्याला त्याच्यामधून उत्पन्नाचे साधन मिळतील. म्हणजे इतके वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्नाचे स्त्रोत आपल्या जवळपास आहे. त्याच्यासाठी फार हाय स्किल असलं पाहिजे आणि तुम्ही अगदी बोर्डात पहिले आले पाहिजे याची काही गरज नाही किंवा आवश्यकताच नाही. म्हणजे आता आपल्या हुशारी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता नवीन म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी मी माझ्याकडे ज्या प्रकारचं खातं संस्थेने सोपवलं म्हणजे माध्यमिक शिक्षण आहे. आणि त्याचा विचार करत असताना माझ्या असं लक्षामध्ये आलं की काय काय प्रकारच्या स्किल्स पोरांमध्ये असू शकतात किंवा काय काय असायला पाहिजे. मार्क ही एक गोष्ट झाली म्हणजे त्याच्याने तुमच्या बुद्धिमत्तेची म्हणजे किंवा स्मरणशक्तीची परीक्षा होते असं म्हणूया की तुमची स्मरणशक्ती कशी आहे. त्याच्या पलीकडे फार काही आपल्याला त्याच्यातून उपलब्ध होत नाही. म्हणजे स्मरणशक्तीची परीक्षा होते, पण इतर जे स्किल्स आहेत त्याचं काय करायचं असा प्रश्न मी तो विचार करत होतो. तर अभ्यास करता करता माझ्या असं लक्षामध्ये आलं की परदेशामध्ये म्हणजे युरोपमधल्या काही ज्या शाळा आहेत किंवा अमेरिकेमधल्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये परीक्षा घेण्याच्या वेगवेगळ्या 29 पद्धती. 29 एका शाळेत 29 पद्धतीने परीक्षा घेतात. म्हणजे तुमचा इंटेलिजंट काउंट जो आहे त्या इंटेलिजंट काउंटच्या बरोबर ते इमोशनल काउंटचा पण विचार करतात. EQ असं त्याला म्हणतात, त्याचा पण विचार करतात. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे 29 स्किल्स जे आहेत त्या स्किल्सवर ते आधारित परीक्षा घेतात. म्हणजे एखाद्याची स्मरणशक्ती खूप चांगली असेल तर सगळेचे सगळे फॉर्म्युले त्याला तोंडपाठ राहतात. म्हणजे स्मरणशक्ती खूप चांगली आहे. पण आमच्या गावामध्ये एक स्वयंपाकी आहे गोरख नावाचा. त्याला स्वयंपाक सोडून दुसरं काही येत नाही. स्वयंपाकामध्ये अतिशय चांगला आहे. आता तो म्हातारा झाला पण त्याच्याकडं एवढं प्रचंड स्किल होतं की त्याला आपण एखाद्या माणसाचं नाव सांगितलं म्हणजे उदाहरणार्थ समजा दत्तू पाटील असं नाव सांगितलं की तो त्यांच्या घराच्या गाड्या आणि त्या गाड्यांचे नंबर सांगायचे तोंडपाठ. त्या काळात गाड्या कमी 50-60 गाड्या गावामध्ये होत्या, पण अख्ख्या जेवढ्या गाड्या गावामध्ये होत्या त्या सगळ्या गाड्यांचे मालक आणि त्यांचे नंबर गाड्यांचे त्याला तोंडपाठ होते. किंवा गाडीचा नंबर जर सांगितला ना त्याला की बरोबर अरे ही 2555 नावाची गाडी नंबरची गाडी कोणाची तो सखूची तोंडपाठ. आता हा हुशार आहे की नाही, पण मग त्याचं हे जे स्किल आहे एवढं स्मरणशक्तीचं त्याचा स्वयंपाकात काहीच उपयोग नाही. बरोबर की. आणि तो ज्या रेसिपी बनवायचा त्या रेसिपी युट्यूबवर कधी आल्या नाही. मी आता मध्यंतरी मोहसिना किडवई किंवा अशा नावाचं काहीतरी एक ब्लॉगर आहे. त्यांनी फूड टेक्नॉलॉजीमध्ये किंवा स्वयंपाक शास्त्रामध्ये PhD केलेला आहे आणि त्यांचे ते सगळे ब्लॉग फार प्रसिद्ध आहे. तो एक शो पाहत होता
आणि त्या शो मध्ये ह्या बाई 20 मिनिटांमध्ये काय शिकवत होत्या तर ठेचा कसा बनवायचा. 20 मिनिट चालला काय आणि या 20 मिनिटांमध्ये लाखो रुपयांच्या जाहिराती आम्ही पाहिल्या. 20 मिनिटांचा कार्यक्रम होता. 10 मिनिट 5 मिनिट झाले की जाहिरात यायची, मसाल्यांच्या वगैरे जाहिराती, अमका मसाला तमका मसाला किंवा ते केचप पिचप म्हणजे खाण्याच्या पदार्थाशी संबंधित जाहिराती यायच्या. आणि ही बाई ठेचा कसा बनवायचा सांगत. म्हणजे अगोदर मिरच्या कशा निवडायच्या, मिरच्यांचे प्रकार काय असतात, तिखट कशी ठरवायची, कमी तिखट कशी ठरवायची, असं ती काही काही सांगत होती. आणि अशा आविर्भावात सांगत होती की मी तुम्हाला जगाचं ज्ञान देते सांगत होती. पण त्याला जाहिराती मिळत होती, याचा अर्थ तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पाहिला जात होता. की 20 मिनिटांमध्ये तिने ठेचा कसा बनवायचा हे सांगितलं. आणि तोपर्यंत माझ्या बायकोने ठेचा बनवून माझ्या समोर आणून ठेवला. तिला म्हटलं तुला जमतं काही सांगायला नाही. माझ्या आजीला जो ठेचा बनवता येतात तो आता याला नाही येत. पण समजा माझ्या आजीने तिला जे पदार्थ बनवता यायचे त्याचं जर तुम्ही किंवा मी किंवा आपण कुणीही जर त्या रेसिपीज आपण मेंटेन केल्या असत्या आणि त्याचं जर मार्केटिंग केलं असतं तर काय झालं असतं. एका काळी आपण शंभोळे खाणारे म्हणजे असं कुळीत म्हणजे गरिबांची आणि आता त्या शंभोळ्यांना काय महत्व आलं इंडियन नूडल्स असंच हे झालंय. आणि मॉलमध्ये मिळायला लागले. मी दिल्लीमध्ये गेलो होतो तर दिल्लीमध्ये त्या हाट बाजार नावाचा एक परिसर आहे. त्या हाट बाजारमध्ये महाराष्ट्राचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवर अजिबात मराठी न येणारा माणूस बसलेला. स्टॉल महाराष्ट्रात मराठी पदार्थ त्याला मराठी बोलताच येत तरी थोडक्या मोडक्या हिंदीमध्ये मी, कारण मला नीट हिंदी येत नाही. ते सिंग मॅडमनी मला थोडं जेवढं शिकवलं तेवढं हिंदी मला जमतं. तर मी ते आपलं त्याच्याशी बोलत होतो. तर त्याच्याकडे डिश फक्त महाराष्ट्रीयन मला दिसली. ध्यानात घ्या तुम्ही की ते लोक इडली डोसा सुद्धा महाराष्ट्रीयन म्हणूनच खातात, अज्ञान आहे. तर ते झुणका भाकर होत होती आणि 250 रुपये किंमत होती. एक बाजरीची भाकर, तिचा आकार कसा असेल तुम्ही ध्यानात घ्या. आणि पिठलं, आता ते दिल्लीतल्या बाईने बनवलेलं पीठ ते होतं ते 250 रुपयाला. मी म्हटलं या बाईला विचारूया की तुला पिठलं बनवता येतं. म्हटलं नाही कारागीर. किती प्रकारचे पिठले येतात म्हटलं एकच. मला असं लक्षात आलं की आपली आजी किंवा आपली आई किती प्रकारचे पिठले बनवायची. एक 20-25 प्रकार तर आरामात. तुम्ही समजा तुमच्याकडे जर असं असेल आणि त्याचं तुम्ही जर युट्यूब केला आणि तो टाकला तर तुम्हाला प्रचंड पैसे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की फार वेगवेगळे स्किल्स असले पाहिजे वगैरे वगैरे काही नाही. तुम्हाला तुमचं करिअर मॅनेज करणं आणि त्याच्यासाठी उपलब्ध असलेले जे साधन आहे त्या साधनांचा उपयोग करणं एवढाच एक भाग आहे. तर ठीक आहे, मला माहित आहे की मी खूप वेळ बोललेलो आहे. परंतु मूळ मुद्दा मला आपल्याला जो सांगायचा आहे तो असा की फार हाय स्किल्स आपल्याकडे असले पाहिजे असं काही नाही. सॉफ्ट स्किल असले पाहिजे. सॉफ्ट स्किल म्हणजे छोटे 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 जे आपल्या परिसरात उपलब्ध आहे ते, आणि त्याच्यातून उदरनिर्वाह आपल्याला सहजपणे करता येतो. म्हणजे समजा चांगला मसाज तुम्हाला करता येतो का? मान मोडायला ऐकून आम्ही ते काही पाठ पीठ हे झाली तर ते पायाळू जास्त त्याला बोलवलं. त्यांनी काहीतरी ते पाय हे केलं की ते म्हटले बरोबर. पण ते काही नाही, तो एक विशिष्ट प्रकारचा मसाज आहे. हाडं बसवणारे पण माणसं पूर्वी आपल्याकडे छोटे छोटे स्किल्स त्यांच्याकडे होते आणि त्याच्यातून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स आपल्याकडे आहे. आता तुम्ही जेव्हा भविष्यामध्ये तुम्हाला तेवढा प्रॉब्लेम येणार नाही, पण नंतरची आता जी पिढी येणार आहे तिथे तुम्हाला असं दृश्य सहजपणे दिसेल. तुम्ही जेव्हा एखाद्या शाळेमध्ये जाल त्यावेळेस शाळेमध्ये काही पोरं तुम्हाला सायकल फोडून हिट करताना दिसतील, एखादा पोरगा इलेक्ट्रिकचं काहीतरी काम करताना दिसेल, एखादं मडकं बनवताना दिसेल, काही काही करताना पोरं दिसतील. आणि शाळांमध्ये आता आपल्याला हे सगळं करावं लागतं. स्किल बेस्ड इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो ते सगळं सुरू होईल आणि त्या दिशेने आता आपला सगळा प्रवास चाललेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. फार वेगळं करण्याची गरज नाही. एक शेवटचं तुम्हाला उदाहरण सांगतो आणि तुमच्याकडे वेगळा दृष्टिकोन जर असेल तर काय होऊ शकतं ते सांगतो फक्त. की एक मुलगी, एक 8-10 वर्षांची मुलगी होती आणि त्या मुलीला तिच्या कुटुंबाने एक काम सांगितलेलं होतं. व्यवसाय होता त्यांचा. एक प्लॅस्टिकची पिशवी असायची, त्याच्यामध्ये ते तिळगुळ पॅक करायचे आणि ते तिळगुळ पॅक करताना त्याला पिन मारायची. एवढंच तिला काम होतं, बाकी काहीच नाही. आणि सोपं काम होतं. ती पिन मारत राहायची आणि ते मारता मारता अचानक काय व्हायचं की ती पिना संपायची आणि मग ते पिना शोधा, त्या टाका. तर लहान मुलगी असल्यामुळे तिला ते काही टाकता यायचं नाही. मग काय करायचं तर त्या पुरीने आयडिया शोधून काढली. तिने काय केलं की ती नेलपेंट असते ना आईची, ती नेलपेंट घेतली
आणि तिने शेवटच्या ज्या 2 पिना असतात तर त्याच्यावरती नेल पेंटने खून करून अशी साधी खून. म्हणजे त्याचा अर्थ काय तर ते पिना मारताना ती एक रंगीत नेल पेंट आली, ती खून पिन आली तर तिला कळायचं की पिना आता संपत आल्या आणि मग ती आरडाओरडा करून पिना आणा टाकून द्या असं करायची. आता हे झाल्यानंतर एका माणसाच्या लक्षामध्ये आलं की तो हे काय भानगड आहे हे मारत असताना. ते म्हणाले काही नाही की आमच्या पोरीने जरा हे शोधून काढलं की हे नेल पेंट लावली की ते कळतं. तो म्हणाला की ही फार भारी आयडिया आहे म्हणते आणि याचं पेटेंट त्या मुलीला मिळालं. एका कंपनीने अमेरिकेतल्या एका कंपनीने पेटेंट घेतलं ते हे बनवणारे, म्हणजे आपल्या कामगारांना नाही मिळालं, ते अमेरिकेतल्या एका कंपनीने घेतलं आणि त्या पेटंटचे तिला लाखो डॉलर्स मिळाले. 8-9 वर्षाच्या मुलीलाही सुचतं. तर हे आपल्याला तुम्हाला मला कुणालाही सुचू शकतं. तुमचा दृष्टिकोन फक्त वेगळा असला पाहिजे. हे स्किल आपण आत्मसात करावे. ठीक आहे, आपण मला इथे बोलावलं, मिसमॅच असून सुद्धा मला हे बोलण्याची आपण संधी दिली. जे काही शक्य आहे त्या मर्यादेमध्ये मी बोललो. माझ्याकडे एकमेव स्किल आहे, वाटेल त्या विषयावर बोलत राहणे. त्या स्किलचा मी फक्त उपयोग केला. आपण इथे बोलावलं, मला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि शेवटची एकच गोष्ट सांगतो, मला हे माहिती आहे की आम्ही गणपती बसवायचो आणि गणपतीमध्ये देखावे असायचे. एकदा एक देखावा बसवलेला होता. तो देखावा असा होता की एक साधू आपला असा तरांता साधू असतो आणि आम्ही ते गल्लीतल्याच एका पोराला तो साधूचा वेळ घालून त्याच्यावर बसवलेलं होतं. 10 दिवस आपला रोज संध्याकाळी पडदा उघडला की तिथं बसायचा आणि गावातले लोक आपले येऊन हा साधू आहे कोणीतरी म्हणून त्याच्या पाया पडायचे. माझा सुद्धा असाच देखावा झालेला आहे. याची मला चांगली कल्पना आहे की हा एकदा फेरा उतरला परत माणसांमध्ये जाणार आहे. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण आज बरेचसे स्किल्स जाणून घेतलेले आहेत. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.S. काळे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. अधिक मार्गदर्शन करणार नाही. आज या ठिकाणी आपले जे पाहुणे नाही म्हणता येणार, आपल्यातीच प्राचार्य डोके सर, आपल्या संस्थेचे शिक्षणाधिकारी या ठिकाणी, आपल्या M.R. जयकर एम्प्लॉयमेंट स्किल या विषय खरं म्हणजे नाव तर एकदम भारी आहे आता सांगितलं, परंतु त्यांनी इतक्या साध्या पद्धतीनं आपल्या ग्रामीण शैलीमध्ये, ग्रामीण प्रसंगामध्ये, तर मी मराठीच्या लोकांना मानतोच कारण आपली संस्थेतले भारी लोक आहे. B.P. पवार आहे, आमचं पाटील आहे, नारायण पाटील वगैरे. तर अतिशय साध्या पद्धतीनं आपण ह्या एम्प्लॉयमेंट स्किल संदर्भात आता सिंग मॅडमने अगोदर सांगितले की बाबा नेमकं काय काय केलं पाहिजे, जॉब मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, उदरनिर्वाहासाठी काय केलं पाहिजे. हे खरं म्हणजे अतिशय साध्या पद्धतीनं. आणि आमच्या प्राध्यापकाने भावलंय, कोकटे मॅडम फार हसत होते की माझं तर घरचाच प्रसंग सांगतात काय असं. या ठिकाणी त्या या स्किलच्या आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सर विद्यापीठातून 2 क्रेडिट देखील मिळणार आहे. म्हणजे आपण 2 गोष्टी करतोय, एक तर आपण स्किल पण मिळवतोय, त्याबरोबर विद्यापीठाचं करिक्युलम मध्ये पण तुम्हाला इम्प्रुव्हमेंट होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण TYच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट होण्याच्या अगोदर हा विषय किंवा हे क्रेडिट कंपल्सरी केलेलं आहे. कंपल्सरी यासाठी की बाबा विद्यार्थी करिक्युलम तर आपला रेग्युलर कम्प्लीट करणारच आहे, त्याचबरोबर आपला ॲडिशनल आणि ते साध्या पद्धतीनं आणि ज्या ज्या गोष्टी भविष्यात अडचणी येतील त्या अडचणीवर कशी मात करायचं याचं ट्रेनिंग मात्र या महाविद्यालयामार्फत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या करिक्युलममध्ये आपण देत आहोत. मी या ठिकाणी डोके सरांचा आभार मानतो की अति साधी मी पण थोडं बोलतो मी स्किल, पण तुम्ही फार जास्तच बोलते असं सगळं सांगत असताना विद्यार्थ्यांनी देखील यामध्ये आपण अधिक वेळ या ट्रेनिंगमध्ये या एज्युकेशन बिकॉज यू आर द स्टुडंट. आणि मी नेहमी सांगतो होतो स्टुडंटसाठी कोणते हॉलिडे संडेज नाही, तुम्ही काहीतरी शिकत राहा. आणि मी नेहमी सांगत होतो आमच्या प्राध्यापकांना अर्ली मॉर्निंग टू लेट इव्हनिंग, प्राध्यापक तयार असतात परंतु तुम्ही आले पाहिजे. तुम्ही आले तर आम्ही शिकू. नाही तर मग आम्ही जर विद्यार्थीच नाही असं म्हणलं मला काय बोलता येतं. तुम्ही आले सर मला सर असं कोणी असा विद्यार्थी आला तर मला फार बरं वाटतं सर आता टीचर नाही आम्ही इथं बसू नये. त्यामुळं या सगळ्या एम्प्लॉयमेंट स्किलबद्दल
आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं डोके सरांनी जे काही सांगितलं ते ऑब्झर्व करत राहिले. तर मला सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांनी जे ग्रामीण भागातली अतिशय स्मुक्ष असे उदाहरणं दिली, ती उदाहरणं आपल्याजवळ आली. इथली मुलं काही सगळे काही फॉरवर्ड सोसायटीतले किंवा नाही, 40 ग्रामीण खेडोपाड्यातले विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आणि ह्या सगळ्या सांगत असताना मग त्यात इगतपुरी तालुका असो, नाशिक ग्रामीण असो, सिन्नर असो, हे सगळे विद्यार्थी इथे येतात. आणि विद्यार्थ्यांना आपल्याला फॉर द टॉप देयर इज ऑलवेज वॅकन्सी आम्ही जेव्हा म्हणतो, आणि त्यांनी आता तर आमचे जे 1 नंबर पहिले 50 त्यांची दादा खरं म्हणजे विकेटच घेतली. त्यामुळे असं पण करू नका का आपलं शेवटी राहायचं. तर थोडं स्किल तुम्ही ज्यामध्ये एक्सपर्ट आहात ते मात्र तुमचं इलॅबोरेट झालं पाहिजे. या ठिकाणी एवढंच मी सांगेन. पुन्हा एकदा या 1 महिनाभराच्या किंवा तुमचे काही 60 सेशन असतील किंवा 20 सेशननी कन्वर्ट केलं असेल ते सगळं व्यवस्थित मॅडम कंप्लीट करून घ्या. तुम्हाला जे रिसोर्स पर्सन असतील, आपल्या नसतील तर आपल्या कॉलेजमध्ये भरपूर रिसोर्स पर्सन आहेत, त्यांना तुम्ही वापर करा. पण आपले विद्यार्थी हे ट्रेन झाले पाहिजे आणि भविष्यात ते चांगले उत्कृष्ट नागरिक बनले पाहिजे, एवढाच आशावाद या ठिकाणी ठेवतो. आणि तुम्हाला या ठिकाणी माझं पूर्ण संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या महाविद्यालयात आयोजित इनॉग्रेशन सेरेमनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. आपल्या महाविद्यालयात उपस्थित झालेले ढोके सर यांनी आपल्याला अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. अतिशय विनोदी पद्धतीने त्यांनी आपल्याला स्किल्स आणि मॅनेजमेंट कसं आत्मसात करायचं याचं उदाहरण, दिनचर्यामध्ये उदाहरण देऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. असे आपले संस्थेतले शिक्षणाधिकारी माननीय प्राचार्य डॉक्टर ढोके सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले प्राचार्य माननीय डॉक्टर काळे सर यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर सिंग मॅडम, सूत्रसंचालन करणाऱ्या गीते मॅडम, व्यासपीठावर उपस्थित व्हाईस प्रिन्सिपल जाधव सर, शिरसाट मॅडम, आहेर मॅडम यांचेही मी आभार मानते. तसेच हा कार्यक्रम पूर्ण रेकॉर्ड करणारे अनिकेत पाटील सर यांचेही मी आभार मानते. श्रोते नसतील तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडू शकत नाही. तसेच सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांचेही मी आभार मानते. लास्ट बट नॉट द लिस्ट नॉन टीचिंग स्टाफचेही मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.